आज ना किचन रूम ना स्वच्छ करायला काढली होती बरं का आम्ही. तसं कसं काही पहिलं उठून ना स्वयंपाक वगैरे करून घेतला आम्ही दोघींनी. त्याच्यानंतर मग सगळा पसारा काढला आणि किचन वगैरे बघू शकता किती घाण झालेलं होतं. मग सगळ्या अगोदर ना मांड्या वगैरे साईडला केल्या, सगळे डबे वगैरे रिकामे करून ना घासायला घेतले होते. आता इकडं खूप पसारा होता बाबा आणि इकडे आहे ना जाऊबाई भांडी घासून ठेवत होती या रूममध्ये. ती अजून काही खूपच भांडी पडलेली होती घासायची. त्याच्यानंतर मग मी नाही का खिडकी वगैरे घासायला लागली. खिडकी वगैरे खूपच घाण झालेली होती, धूळ खूपच झालेली होती. तसं आम्ही तर काढतो राडा 15 दिवसाला, तसं 8 दिवसाला आमचं स्वच्छ राहतच नाही का, जाळे वगैरे काढतो, पण तरी पण खूपच घाण होती. मग त्याच्यानंतर ना खिडकी वगैरे सगळं क्लीन केलं. त्याच्यानंतर किचन वगैरे धुवून काढलं, स्वच्छ करून घेतलं आणि इथं पण मांडणीच्या जागेखाली खूपच घाण झालेली होती. मग तिथं पण चांगलं घासून वगैरे घेऊन ना स्वच्छ केलं बरं का. त्याच्यानंतर मांडणी घासायला लागले आणि ना कलर द्यायचं होतं मला मांडणीला, पण काही जमलं नाही. पण नेक्स्ट टाईम नक्की देईन आता कलर मांडणीला मी. मग त्याच्यानंतर स्वच्छ ना मांडणी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून पण काढली ती आणि साईडला ठेवली. आता दुसरी मांडणी आहे ना, मला काही निघत नाही बरं का ही मांडणी, म्हणून नाही का मी काय केलं, पहिलं पसार वगैरे काढून घेतलं. इथं सगळा पसारा काढून घेतला तिथला. त्याच्यानंतर मग जाळे वगैरे काढून घेतले मांडणीचे आणि मला काही ती साईडला निघत नाही म्हणून मी काही ती काढली नाही आणि माझ्या डोळ्यामध्ये थोडीशी धूळ पण गेली होती. मग त्याच्यानंतर तिथंच आम्ही मांडणी वगैरे घासून घेतलं बरं का. आता जागीच्या जागी स्वच्छ मांडणी वगैरे घासून घेतली. ती पण खूपच खराब झालेली होती. मग त्याच्यानंतर ती पण स्वच्छ धुवून घेतली बरं का. आणि मग काय बाबा खूपच आज दिवस आमचा आहे ना पूर्ण दिवस कामातच गेलेला होता, कारण की खूप पसारा झालेला होता बरं का. बघू शकतो तुम्ही इतका पसारा होता. त्याच्यानंतर स्वच्छ केले बरं का मांडण्या दोन्ही पण आणि म्हणजे फॅन वगैरे लावून दिला. मग त्याच्यानंतर ना खाली खूप पसारा होता तो आवरून घेतला आणि डबे वगैरे जे काही सामान असतं ना आपलं ते ना मी ना असं झाकणच वरूनच घासून घेतले बरं का, कारण की ना त्याच्यामध्ये थोडंफार होतं सामान म्हणून थोडंच होतं म्हणून वरूनच घासत होते मी. आतून काही खराब नव्हतं. आता बाकीचा व्हिडिओ ना उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवते.